तुमच्यासारख्या लहान मुलांचा विचार करूनच मी हा व्हिडिओ केलेला आहे. कॉज एवढी अजून एक असलं पुस्तक. सो माझा भाऊ तिकडे बसतो बिचार डोक्यावर आटी आहे. माझे पालक असतात ते बोलतात की अरे तुला काय जमत नाही, इंग्लिश ग्रामर तुला कळत नाही, हे नाही ते नाही, जर क्लासला जा, इकडे बस तिकडे बस. किती म्हणून बिचारांना त्रास देणार आहात तुम्ही. आणि तुम्हाला इफ जमत नसेल तर कशाला उगाच एवढं डोकं फोडायचं ना. म्हणजे बसायचंच नाही परीक्षेला, सिंपल. पण इफ तुम्ही बसला आहात अंगातले किडे वर करून आणि तुम्हाला ग्रामर कळत नसलं, झाट कळत नसलं तुम्हाला ग्रामर आणि शिकायचा वेळही नसला तुमच्याकडे, यू वॉन्ट टू यूज दिस ट्रिक, ट्रस्ट मी, दिस विल वर्क. ओके. 8th स्टँडर्डमधली मुलं लहान नसतात पण मी मोठी आहे ना, सो मला तुमची दया आली. ओके. जरासा तुमचा डोक्याचा यूज तुम्हाला करावा लागणारच, नो डाऊट, ऑफकोर्स. जर जास्त थिंक करत असेल, खूप थिंक करत असेल, कशाला उगाच डोक्याला एवढं टेन्शन द्यायचं, कशाला एवढं ताण द्यायचा डोक्याला. चिल ठेवा, आन्सर अशी पण भेटतात, शोधायला. सो हॅलो गाईज, हे स्कॉलरशिपचं पुस्तक आहे. त्याच्यात मी माझ्या भावाला इंग्लिशचं थोडंफार शिकवत होते. कॉज त्याचं ग्रामर वगैरे ते जे आहे ते त्याला कळत नव्हतं. सो मी त्याला सांगत होते की बाबा हे असतं ते तसं. आणि सर्दी खोकला झाला की डोकं फुटतं. म्हणजे मला सर्दी खोकला सगळं झालेलं माझं. एक टेम्पर राग येतो ना थोडंफार शिकवताना, म्हणजे किती म्हणून सहन करायचं शिकवतं. आणि नंतर माझी कॅपॅसिटी संपली शिकवायची. सांगितलं की तुला हवं आहे आन्सर ना, आता ऐक मी सांगते तसं सगळ्याचे आन्सर शोधून काढ, तुझी उत्तर बरोबर आहे. त्याच्यासाठी तुला ग्रामरची पण गरज नाही, काही नाही. ॲक्टिव्ह व्हॉइस जे मला अजूनपर्यंत कळले नाही ते मी त्याला शिकवत होते. कॉन्फिडन्स, रायटिंग थ्रू, जे मला उच्चारता पण येत नाहीत शब्द, ते मी त्याला शिकवत होते सगळं आणि नीट शिकवत. सो मग तिकडे क्वेश्चन होता, सॅड लुक ॲट एव्हरी ब्ला 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 ब्ला, तो क्वेश्चन आहे तो. सो त्याला सांगितलं मी की त्याचे चार ऑप्शन्स आहेत ना, ते बघ. पहिला शब्द सगळीकडे सेम आहे, द नंतर टीचर 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 टीचर, द टीचर टोल्ड, द टीचर टोल्ड, द टीचर टोल्ड. थर्ड सेकंड सेम आहे. फोर्थ ऑप्शन काय आहे, आस्क्ड आहे. सो फोर्थ ऑप्शन आपण काढून टाकायचा. नंतर पुढे काय आहे, टू आहे आणि खाली दॅट आहे आणि परत टू आहे. सो आपण जो दॅट वर्ड आहे तो ऑप्शन डिलीट करून टाकायचा. सो उरला फर्स्ट आणि थर्ड. सो तिकडे लुक आहे आणि इकडे लुक्ड आहे. नंतर वरचा परत क्वेश्चन वाचायचा आणि आपलं थोडंसं लॉजिक आपण यूज करायचं त्याच्यात. आणि नंतर लुक आहे आणि बाकीचं सगळं तसं सेम, थोडंफार सेमच आहे. सो आपण फर्स्ट ऑप्शन निवडायचा. सो मी अशी त्याला 4-5 क्वेश्चन शिकवले. त्याचा खालचा क्वेश्चन काय होता, हा क्वेश्चन जरा वेगळा होता. कॉज तिकडे जे 2 वरचे ऑप्शन होते त्याच्यातले पहिले 2 वर्ड्स होते आणि खालचे जे 2 ऑप्शन होते त्याच्यातले खालचे 2 वर्ड्स. सो मग मी त्याला सांगितलं की जेव्हा असं होतं तेव्हा सॅड आहे आणि टोल्ड आहे, राईट. सो आपण इकडे काय करायचं की लास्ट वर्ड चूज करायचे. ॲट द टाईम असं वर्ड होतं, त्याच्या आम्हाला आधीचा वर्ड चूज करायचा आपण, म्हणजे बघायचा. हर, यू, हळ आणि हळ. सो यू जो होता ना तो ऑप्शन आपण काढून टाकायचा, वाचायचाच नाही प्रश्न, ऑप्शनच काढून टाकायचा. नंतर इकडे हळ त्याच्या आधीचा वर्ड काय आहे, हेल्प आणि हेल्प आहे. सो तिकडे ईडी आला थर्ड ऑप्शनमध्ये. सो तो ऑप्शन कॅन्सल करून टाकायचा, त्याने आधीच रॉंग लिहून ठेवलंय बघा. सो सेकंड आणि थर्ड ऑप्शन काढला, उरले कुठचं फर्स्ट आणि फोर्थ. सो आपलं जरासं लॉजिक वापरायचं आपण. ओके, एवढं पण वेगळा बरी करायचं नाही, जरासं लॉजिक वापरायचं, क्वेश्चन नीट वाचायचं, आपल्याला इंडायरेक्ट स्पीच त्याच्यातून निवडायचं आहे. आय कॅनॉट आहे, सो फुल डॉट लायचं, कृष्ण बापाचं नाव घ्यायचं आणि तिकडे लिहायचं. लिटरली आफ्टर फ्यू मिनिट्स त्याने हे करायला घेतलं. मग थोड्या वेळाने तो मम्मीकडे गेला आणि मम्मीला बोला की आई दीदीने मला शिकवलं आणि दीदीने मला शिकवलं ते कळलं. आणि हे आईला माहीत नाहीये. म्हणजे मी कशाला शिकवलं, मला सर्दी झालेली, माझं डोकं बॅड झालं म्हणून मी त्याला असं शिकवलं, म्हणजे लगेच आन्सर शोधता यायला हवं म्हणून. कोणाला कळत नाही, वेळ लागतो जरा समजायला. आणि मग ते शिकून नंतर तुम्ही हे करणार, म्हणजे शिकून जर तुम्ही करत असता, तुमच्यामध्ये जेवढी कॅपॅसिटी असते दॅन वेल अँड गुड. बट असतात ना काही आळशी पुढं माझ्यासारखी, एंटरटेनमेंट किंवा तुम्ही मज्जा करून खुश राहून तुम्ही हे असं करून सोडवू शकतात आन्सर, आणि ते आन्सर्स बरोबर येतात. सो ह्याचा विचार करून मी हा व्हिडिओ केला आहे. कमेंट सेक्शनमध्ये गाई घालू नका. ओके, थँक्यू सो मच. राधे राधे, बाय बाय.